नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या दिवसभरातल्या घडामोडींमध्ये आणखीन एक घडामोड म्हणजे जी सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली तो म्हणजे अर्थात रंगकर्मींनी आज थिएटर खुली करा, नाट्यप्रयोग होऊ द्या अशी मागणी करत आंदोलन केलं. बरं, या कोरोनाच्या सगळ्या संकटाच्या कालावधीमध्ये मजल दर मजल करत एक एक संकट बाजूला टाकत आपण पुढे जातोय. एका टप्प्यावरून पुढल्या टप्प्यावर जातोय. जसं 2 वेळेचं जेवण महत्त्वाचं असतं ना, तसंच मनोरंजन, नाटक, सिनेमा हे देखील आपल्यासाठी एक आंतरिक वंगण आहे, आपल्याला ऊर्जा देणारं एक साधन आहे. पण त्याचबरोबर दुसरी बाजू यामधली अशी आहे की ज्याचं या सगळ्या साधनांचं सादरीकरण जे कलावंत करतात त्यांच्याकरता असणारं ते समाधान आहे, त्यांच्याकरता असणारी ती सर्जनशीलता आहे आणि त्यांच्यासाठी 2 वेळेच्या रोजीरोटीसाठी लागणारा मेहताना देखील त्यातनं त्यांना मिळतो. या सगळ्या याच्यामध्ये ही सगळी साधनं बंद असल्या कारणाने आता रंगकर्मींच्या संयमाचा अंत झाला आहे आणि तोच अंत जो आहे आज आपल्याला रंगकर्मीच्या आंदोलनाच्या माध्यमातून बघायला मिळाला. चला जाणून घेऊयात कसा झाला हा जागर रंगकर्मींचा. राज्य रंगकर्मी संघटनेचं आज राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते पार पडलेलं आहे. कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने आंदोलन जे आहे ते रंगकर्मींवर करण्याची वेळ आली, उपासमारीची वेळ आलेली आहे सगळ्यांवरती. म्हणजे त्यामध्ये मुंबई असो, नागपूर असो, कोल्हापूर असो, या ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. कारण त्या ठिकाणी तिथले जी स्थानिक कलावंत आहे जे व्यावसायिक पातळीवर, प्रायोगिक पातळीवरती काम करतात आणि ज्यातनं त्यांना या नाटकातनं मिळणारी नाईट असते ते मिळणं बंद झालेलं आहे. म्हणजे बॅकस्टेजच्या लोकांचे तर फार मोठे हाल आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीत लवकरात लवकर निर्बंध शिथिल करून थिएटर खुली करा, आम्हाला मदत देऊ करा अशी मागणी जी आहे ती केली जाते. कोरोना महामारीमुळे गेल्या 1.5 वर्षांपासून विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल झालेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आणि त्यामुळे राज्य रंगकर्मी संघटनेनं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन एकाच वेळेस केलेलं आहे. आणि यामध्ये दिसणारे हे सगळे रंगकर्मी आपल्याला दिसत आहेत. मग ते लावणी कलावंत असतील, नाट्य कलावंत असतील, मग ते वादक असतील, बॅकस्टेजला काम करणारा, मग सेट तयार करणारा, लेवल्स उभा करणारा तो व्यक्ती असेल, अशा वेगवेगळ्या लोकांनी या सगळ्या आंदोलनात सहभाग नोंदवलेला आहे. कारण गेल्या 2 वर्षापासून थिएटर बंद असल्या कारणाने प्रयोग होऊ शकलेले नाही आहे. राज्यव्यापी रंगकर्मी आंदोलनामध्ये आता पोलिसांनी थेट कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. जे रंगकर्मी इथे उपस्थित होते, जे कलाकार इथे उपस्थित होते, त्यांना इथून हटवण्यात येत आहे. त्यांना पोलिसांकडून अटक केली जाते आहे. खरं तर आज सकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने आंदोलन केलं जात होतं. पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली. हो, कारवाई करायला सुरू केली. कारण आम्हाला आंदोलन होऊ देत नाही. ते म्हणाले पोलिसांना चालत, आम्ही जातोय, आम्ही अटक व्हायला तयार आहोत. इथे आंदोलन थांबणार नाहीये. पण जोपर्यंत वरून आम्हाला बोलवत नाही, आश्वासन येत नाही, तोपर्यंत इथे आंदोलन सुरू राहणार आहे. आम्हाला आज परफॉर्मन्सेस करायचे होते. आज आमचा पहिला प्रयोग होता. 1.5 वर्षानंतर आम्हाला स्टेज मिळालेलं नाहीये. आपण बघताय आमचे कलावंत, लोक कलावंत आलेत, व्यावसायिक कलावंत आलेत. आम्हाला परफॉर्मन्स हवा होता, तो करायला मिळत नाही, आम्हाला घेऊन चालले. तर आंदोलन आमचं संपणार नाहीये. पोलीस इथे या सगळ्या रंगकर्मींना घेऊन चालले, पाटकरजींना सुद्धा घेऊन चालले. खरं तर मेघाताई काय सांगाल? हे आंदोलन चालू राहणार, आम्हाला परफॉर्मन्स करायला दिलेला नाही, हे सुरू राहणार. त्या काळामध्ये यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची परिस्थिती नव्हती, परंतु तरी सुद्धा हे नागरिक आणि हे सगळे कलावंत आज एकवटले आणि त्यांनी आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कारवाई करत हे आंदोलन मधले जे महत्वाचे कलाकार होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुंबडेसह सुस्मिता बदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोरोनाची ही सगळी परिस्थिती आटोक्यात येत असल्यानं राज्यातील नाट्यगृह सुरू करावीत या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी देखील आज कोल्हापुरातील रंगकर्मींनी मुक आंदोलन केलं. शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी रंगकर्मी सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून या आंदोलनात सहभागी झालेले बघायला मिळाले. त्यामुळे जर प्रयोग होत नाहीयेत तर सरकारने जिव्हाळ्याने या सगळ्या कलावंतांबद्दल, म्हणजे मग
स्टेजवरती असणाऱ्या कलाकारापासून तर बॅकस्टेजपर्यंत असणाऱ्या सगळ्या कलाकारांपर्यंत सगळ्यांचा जिव्हाळ्याने विचार करून त्यांना आर्थिक मदत देण्याच्या संदर्भातली घोषणा करावी अशी जी मागणी आहे ती केली जाते. आणि सध्याला हे सगळं कोरोनाचं संकट जे ते मिटलेलं आहे आणि जेव्हा हळूहळू प्रत्येक शहरामध्ये निर्बंध शिथिल केले जात आहेत तर त्यामध्ये थिएटर देखील खुली करण्यात यावी आणि आम्ही सगळे नियम पाळून खरं तर हे नाटकाचे प्रयोग वेगवेगळ्या कार्यक्रमांचे प्रयोग करणार आहोत. आम्हाला ते करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जी आहे ती केली जाते. आणि त्यातच कोविड निर्बंधाने कलावंतांवर देखील उपासमारीची वेळ आल्याचं आपण बघतोय. म्हणून तर हे सगळं आज आंदोलन झालेलं आहे. मागच्या 1.5 वर्षापासून थिएटर, संगीत, लोककलासह इतर मनोरंजन क्षेत्रात जोडल्या गेलेल्या सर्व कलावंतांचं काम जे आहे ते बंद आहे आणि त्यामुळे ते भीषण आर्थिक संकटाचा सामना करतायत. या कलावंतांचं आयुष्यच आता प्रयोग होत नाही आहेत म्हणून प्रभावित झालंय. राज्य सरकार सर्वांना निर्बंधातून सूट देते, मात्र कलावंतांना वेगळा न्याय का? थिएटर अजून का सुरू करण्यात आलेली नाही आहेत? अजूनही प्रयोग सुरू करण्याच्या संदर्भात का घडामोडी घडत नाही आहेत? हा प्रश्न घेऊन आज राज्यभर कलावंत रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले. नटेश्वराचे पूजक असलेल्या कलावंतांना अजूनपर्यंत त्यांना साधना दिली नाही आहे. ही सगळी कलावंत मंडळी मानधनावरती जगणारी माणसं आहेत. या मानधनावरती त्यांचे घर चालतात, कुटुंब चालतात, पोराबाळांचं शिक्षण चालतं आणि संपूर्ण परिवार चालतो. जो मानधनच जर बंद झाला असेल तर कलाकार जगतील कशी? आमच्या कलाकारांमुळे कोरोना आला का असा जेव्हा प्रश्न पडतो आम्हाला तर अजिबात नाही. पण कलावंतांवरती आज कोरोना शासनानं निर्माण करून दिलेला आहे. त्यामुळे आम्हा कलाकारांना अतिशय दयनीय अवस्था प्राप्त झालेली आहे. आमची काही मागणी अनुदानाची नाही आहे, सरकारकडनं पैशाची मागणी नाही आहे. आम्ही इतके स्वयंभू आहोत, इतके मानकारी आहोत. आम्ही मानधनावरती जगणारी कलावंत मंडळी आहोत. आम्हाला आमचा रंगमंच ओपन करून द्या, आम्हाला आमची कला सादर करू द्या. आम्ही आमचं पुन्हा मानधनाच्या भरोश्यावर आम्ही आमचं जीवन जगणं करू. आपल्याबरोबर अभिनेता विजय पाटकर आत्ता क्षणाला फोन लाईनवरती आहेत. ते या सगळ्या आंदोलनात आघाडीवरती होते. त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या कलावंतांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलेलं आहे. विजय पाटकर, म्हणजे सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही, ही यातली एक बेसिक लाईन आहे. आणि शिवाय प्रयोग नाही तर नाईट नाही आणि मग नाईट नाही तर मग 2 वेळच्या जेवणाचं करायचं काय? हा प्रश्न जो आहे हा बॅकस्टेजच्या आर्टिस्टपासून कलावंतांपर्यंत कलावंतांच्या समोर आहे. काय नेमक्या मागण्या आपण सरकारसमोर मांडताय? आम्ही नेमक्या मागण्यात हेच आहे की चित्रपटगृह, नाट्यगृह लवकर सुरू करावीत. शूटिंगच्या वेळा ज्या त्या रेग्युलर कराव्यात. लोकलमध्ये कलावंतांना जाण्याची मुभा द्यावी. आणि जोपर्यंत कोरोना काळात जोपर्यंत हे सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत 5,000 रुपये दर महिना सर्व कलाकारांना देण्यात यावं अशा आमच्या कोरोना काळातील मागण्या आहेत. त्याचबरोबर काही आमच्या कायमस्वरूपी मागण्या आहेत. जसं माथाडी कामगारांचं बोर्ड आहे तसं रंगभूमी किंवा रंगकर्मी यांचं बोर्ड काढावं. व्यावसायिक कलाकारांची शासन दरबारी नोंद व्हावी. रोजगार हमी योजना ही राबवावी. त्यामुळे मग कायम सरकारकडे जाण्याची गरज नाही. आम्ही स्वयंभू राहू शकतो. बरंच आम्ही आमच्या पायावर उभं राहून बऱ्याच गोष्टी करू शकतो. आणि आता तुम्ही जर लवकर चालू केलं तर आम्ही कुठेही पैसे मागायची गरज नाही. आम्ही थोडंफार ते काम करू, त्या 4 पैसे मिळू शकतात. आम्ही आमचं पोट आणि घर चालवू शकतो. यासाठी आजचं हे आंदोलन होतं. ते राज्य सरकार विरोधी नव्हतं तर लक्षवेधी आंदोलन होतं की आमच्याकडे बघा आता अंत झालाय, त्याच्या पुढे तर थांबण्यात काही आम्हाला म्हणजे संयम नाहीये. हे संयम सुटत चाललाय आमचा. तर लवकर आमची इंडस्ट्री लवकर सुरू करावी बस. उद्या आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेताय सगळे कलावंत? नाही, मुख्यमंत्र्यांची नाहीये. आम्हाला सांस्कृतिक मंत्र्यांची वेळ मिळाली आहे दुपारी 12:30 वाजता. तर आमचं शिष्टमंडळ 5 ते 6 जणांचं शिष्टमंडळ आहे, ते आम्ही जातोय आणि या सगळ्या सगळ्या आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही मांडतोय. पण विजय पाटकरजी, यातल्या 2-3 मागण्या जर आपण लक्षात घेतल्या, ह्या जुन्या आहेत, त्याची दखल गेल्याही काळात घेतली गेली नाही आणि आताही घेतली जाईल असं वाटतं का? हो, जाईल ना, नक्की जाईल. कारण का कोरोना काळातील त्या गोष्टी आपोआप 1-2 महिन्यात त्या आपोआप त्या मायनस होतील. पण काही कायमस्वरूपी ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला मांडायच्या. तर असे संकट कायम येतात आणि पहिली इंडस्ट्री आमची बंद होती. सुरू होता होत नाही, जे गेल्या 1.5 वर्षात आपण बघतोय. त्यामुळे असं परत सगळं त्रास आला तर आम्हाला आमच्या पायावर उभं राहण्यासाठी काय करू शकतो हे डिस्कस करायचं आहे. आणि लवकर या मागण्या होतील मान्य आणि त्या आवाक्या बाहेरच्या आहेत असं मला नाही वाटत आहे.
हेही तितकंच वास्तव आहे विजय पाटकरजी की हातात काम नाही म्हणून बॅकस्टेजचा आर्टिस्ट आज दुसरं काम करताना दिसतोय कुठेतरी. ही लाजिरवाणी बाब आहे. बरं, असं आहे की ही सगळी परिस्थिती वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून सरकारसमोर येत होती. असं असताना ही सरकार हे आंदोलन होण्याची वाट बघत होतं का? ते तर मला काय माहित नाही, पण आमचा आक्रोश आज मुलगा नाही रडला तर आई सुद्धा दूध पाजत नाही हो. त्यामुळे आता आम्हाला तसं करायचं वाटलं आणि आम्ही ऑलरेडी सगळे लेटर पोहोचवली होती. जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर हे सगळे पोलीस, सगळी लेटर आम्ही दिली होती. त्याच्या उपरतर पण आम्हाला काही बोलवलं नाही त्याच्या अगोदर. त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं आणि आता उद्या वेळ मिळाली, बघूया आता. प्रत्येक जण आंदोलन केल्यानंतरच तुम्ही जर न्याय देत असाल तर हे काही बरोबर नाही आहे ना. खरं कलाकारांना आंदोलन करणे चुकीचे आहे. आम्ही सेन्सिबल आहोत आणि कलाकार आहोत. आम्हाला कोणाच्या वाकड्यात जाऊन असं काही गोष्टी करायला आवडत नाहीत. माझ्या कलाकार बंधूंनी सुद्धा खूप प्रयत्न केला मध्ये. मग आमच्या सीएम बरोबर खूप मिटिंग केल्या, खूप लोकांनी चर्चा केल्या, मोठ्या मोठ्या चर्चा केल्या, खूप अध्यक्ष होते तिकडे चर्चा करायला, पण नाही झालं हो. नाही झालं होत नाहीये. त्यामुळे त्या आंदोलनाचा आम्हाला पाय उचलावा लागला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर नाट्य निर्माता प्रसाद कांबळी देखील आहेत. प्रसाद कांबळी यांच्याकडे जाऊयात. प्रसाद कांबळी, शेवटी एका नाट्य निर्मात्यालाच ठाऊक असतं की या सगळ्या परिस्थितीतनं आपण कशा प्रकारे जातोय. कारण आपण एक नेतृत्व म्हणून एक मोठी टीम सांभाळत असतो. प्रत्येकाला प्रयोग झाल्यानंतर नियमानुसार पाकीट देणं, त्याची रोजीरोटी आपण बघत असतो. गेल्या काही कालावधीत प्रयोग होत नाहीत, थिएटर बंद आहे म्हणून हाल झाले. आज हे आंदोलन झालं. मी हाच प्रश्न तुम्हालाही विचारतो, सरकार या आंदोलनाची वाट बघत होतो का? नाही, आता हा प्रश्न म्हणजे सरकारने त्यांना बोलवलंय उद्या चर्चेला असं मला तुमच्या माध्यमातून आता समजलेलं आहे. तर मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे की गेल्या म्हणजे 17 महिन्यामध्ये आम्ही सरकारच्या म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा मग सांस्कृतिक मंत्र्यांची चर्चा असेल, याच्यामध्ये आम्ही त्यांना पत्रव्यवहार आणि बाकी सर्व गोष्टी नाट्य परिषदेच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व घटक संस्थेत नाट्य निर्माता संघ आहे, रंगमंच कामगार संघ आहे, कलाकार संघ आहे, व्यवस्थापक संघ आहे, या सगळ्या आमच्या घटक संस्थेच्या माध्यमातून आम्ही करतोच आहोत. प्रश्न आहे की आता जेव्हा जेव्हा शासनाने विनंती केली की अशा पद्धतीचा पहिला लॉकडाऊन झाला, त्याच्यानंतर तेव्हा तर कोणालाच माहिती नव्हतं. दुसरा लॉकडाऊन झाला तेव्हाही एक बैठक झाली, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली, जी मला वाटतं 3 एप्रिलला झाली होती. 5 एप्रिलपासून हा सेकंड लॉकडाऊन चालू झालेला आहे. 6 जूनला परत एक बैठक झालेली होती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची. तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बाबा नाट्यगृह आणि सिनेमागृह याच्याबद्दलचा विचार आम्ही निश्चितपणे करू. शूटिंग मला वाटतं आता रेग्युलर चालू झालेली आहेत या नव्या नव्या नियमानुसार, नवे जे निर्बंध शिथिल केले त्याच्या पद्धतीने. मला वाटतं की आम्ही शासनावरती, याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आमचा सरकारवरती विश्वास आहे. सरकार जे काही करतंय ते म्हणजे त्यांच्या ज्या काही म्हणजे सर्वात जनतेचं आरोग्य हे सर्वप्रथम आहे. मुळात गोष्ट अशी की फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की शासनाची जी काही याची बद्दलची जी काही विचारणा करण्याची गोष्ट आहे, एक समिती नेमावी आणि त्यांच्याद्वारे हे जे काही महाराष्ट्रातल्या तमाम रंगकर्मींचा हा जो काही आक्रोश आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम एवढाच होतो की आम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाही की बाबा निश्चितपणे कधी ही गोष्ट चालू होऊ शकते, नाट्यगृह कधी किंवा सिनेमागृह कधी सुरू होऊ शकतात, कधी या रंगमंच कामगारांना. आज जो काही शासनाने मागे 7 दिवसापूर्वी एक डिसिजन घेतला की 56,000 रंगकर्मींना 5,000 रुपये मिळणार. 17 महिन्यानंतर 5,000 रुपयाची मदत म्हणजे आपण महिन्याला 250 ते 300 रुपये याद्वारे आपण कसं काही या रंगकर्मींना मदत, म्हणजे दिवसाला 10 रुपयाची मदत करते का शासन? आणि ही 5,000 रुपयाची तुम्ही एका वेळची तुम्ही जी मदत करतायत, हे 56,000ची फिगर आली कुठून? बरोबर. मुळात विषय असा आहे की ही जी 56,000 रंगकर्मी महाराष्ट्रातले ही कारण की हाऊसिंगमध्ये जवळजवळ 10 लाखाच्या वरती. बरोबर, ही संख्या मोठी आहे. बरोबर प्रसाद कांबळीजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. त्यामुळे या सगळ्यांना मदत मिळाली पाहिजे, त्यांचा जिव्हाळ्याने विचार झाला पाहिजे. या महत्त्वाच्या बातमीनंतर थेट आपण जातोय की ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले सगळे खेळाडू जे आहेत ते आता परतलेले आहेत आत्ता क्षणाला. यंदाची आपण भारतीय वेगवेगळ्या संघांची कामगिरी जी आपण बघतोय ती उल्लेखनीय राहिलेली आहे. आपण सुवर्ण पदकापर्यंत खरं तर झेप घेतली आणि या सगळ्या मोठ्या कामगिरीनंतर भारतीय टीमचं म्हणजे वेगवेगळ्या खेळातल्या टीमचं जे ते स्वागत केलं जाते, खेळाडू जे ते परत आहेत त्याची थेट दृश्य आपण बघतोय. हातात भारताचा ध्वज घेऊन चाहते जे आहेत या सगळ्या भारतीय टीमचं स्वागत करतायत. खेळाडूंचं दिल्ली विमानतळावरती जंगी स्वागत करण्यात आलंय.
बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, विशाल, ज्या पद्धतीने जर बघितलं आपण तर ऑलिम्पिकमध्ये स्वर्ण पदक असो किंवा मग चांदीचे पदक असो किंवा मग असं म्हणता येईल की कांस्य पदक असो, यांचं या पद्धतीने भारतीय खेळाडूंचं कामगिरी ही उत्तम कामगिरी झाली आहे. आणि गेल्या ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये सर्वोत्तम कामगिरी या ज्या ऑलिम्पिक झाल्या त्यामुळे झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती भव्य दिव्य प्रकारचं स्वागत हे आता भारतात होत आहे. हे सर्व खेळाडू आता दिल्लीच्या विमानतळावरती पोहोचलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यानंतर हे सर्व खेळाडू जे आहेत दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये जाणार आहे. तिथे अशोका हॉटेलमध्ये तिथे केंद्रीय क्रीडा मंत्री, त्यानंतर सोबतच जर बघितलं केंद्रीय नभोवाणी मंत्री आणि सोबतच केंद्रीय जे खेळाडू आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व खेळाडूंचा सत्कार देखील होणार आहे. सोबतच जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे खेळाडू आहेत या खेळाडूचं जंगी स्वागत व्हावं यासाठीच तयारी केंद्र सरकारने केली होती. आणि त्यामुळे जर बघितलं प्रथम हा कार्यक्रम जो आहे दिल्लीची ध्यानचंद स्टेडियममध्ये होणार होता. पण आता हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आता खास करून जर बघितला आपण तर हा कार्यक्रम आता अशोका रूममध्ये होणार, अशोका हॉटेलमध्ये होणार आहे. त्यामुळे एक प्रकारचं जंगी स्वागत, ढोल ताशा नगाडे आणि भारतातील जनता या सर्व खेळाडूंचं उत्साहाचं स्वागत करताय. आणि ते म्हणतात की या सगळ्यांची कामगिरी जी आहे ही सर्वोत्तम कामगिरी आणि सर्वोत्तम कामगिरीचा सगळ्यांना अभिमान आहे. आणि ऐतिहासिक कामगिरी जर बघितली आपण, जर सगळे खेळाडू जे आहे आता एक वेळा नीरज चोप्रा असो किंवा मग इतरही खेळाडू असो, पुनिया असो, या सगळे खेळाडूंचं उत्साहात स्वागत करत आहे. आणि प्रत्येकांना इच्छा आहे की या खेळाडूंसोबत स्वतःची सेल्फी देखील काढावी. त्यासाठी सगळे प्रवासी जे आहेत ते एकत्रितपणे प्रशांत, आपल्याबरोबर आपले सहकारी संजय दुधाणे देखील आहेत, जे स्वतः टोकियोमधनं तिथल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत होते. संजय, हा निश्चितच अभिमानाचा क्षण आहे. म्हणजे हा क्षण आपण ऑलिम्पिकच्या या प्रत्येक खेळात प्रत्येक क्षणाला अनुभवला आणि आता हे सगळे खेळाडू मायदेशी परतलेले आहेत. काय ही सगळी नेमकी भावना असते, कारण हे सगळं आपण जवळून बघितलंय. पारणं फेडणारं खरं तर सगळ्यांनी पदकं लिहिली न भूतोनं भविष्याची कामगिरी केली. त्यामुळे यांचं स्वागत अभूतपूर्व होतंय, ते झालंच पाहिजे. कारण की आपण ऑलिम्पिकचा इतिहास बघितला का आपल्याला गेल्या काही वर्षात जी पदकं मिळत होती ती 4 होती 5 होती, पण आता हॉकी संघाने पण पदकं जिंकली. त्यामुळं आपल्याला ह्या ऑलिम्पिकमध्ये 4 पदकं मिळाली नाही तर आपल्याला ह्या ऑलिम्पिकमध्ये एकंदरीत 18 पदकं मिळाली. 18 वेगवेगळ्या क्षेत्रातले खेळाडू इंडियाच्या विमानतळावर उतरले तर त्यांचं भव्य स्वागत अपेक्षितच होतं. आणि जेव्हा ते आपल्या घरी जातील तर एक नवीन प्रेरणा त्या गावाला, शहराला, जिल्ह्याला आणि आपल्या देशाला मिळणार. त्यामुळे एक नवीन क्रांती जी हॉकी हे ऑलिम्पिक ह्या सर्वार्थाने वेगळं होतं पूर्णपणे. कारण की आपण 4 खेळात पदकं मिळवली. त्यामुळे हा इतिहास येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे आणि निश्चितच त्यांचं स्वागत अभूतपूर्व होणार होतं. आणि सगळ्या भारतीयांचा जो त्यामुळे शान उंचवली आहे ही टोकियोपर्यंत, जो टोकियोत त्यांचं स्वागत झालं. त्यामुळे आता सगळ्या भारतीयांना जे अपेक्षित होतं तेच घडलेलं आहे. त्यामुळे ही प्रेरणा पुढच्या पॅरिस ऑलिम्पिकला होणार आहे. नवीन खेळाडूंना प्रेरणा, उर्मी, चेतना, ऊर्जा या स्वागतातून मिळणार आहे. चेतना, ऊर्जा जी आहे या स्वागतातनं सगळ्यांनाच मिळणार आहे. यात आपण सुवर्ण पदक मिळवलं, सिल्वर मेडल आपल्याकडे आहे, कांस्य पदकाची देखील आपण कमाई केली. हे सगळे खेळाडू आहेत ज्यांचं स्वागत आहे आता जोरदार केलं जाईल. या पुढे जाऊन खरं तर आपली जबाबदारी आणखीन वाढली आहे का? कारण यातलं सातत्य, विजयाचं सातत्य आपण येणाऱ्या काळातल्या गेम्समध्ये ठेवलं पाहिजे का? निश्चितच. आपण जर आजपर्यंत आपला भारताचा क्रीडा इतिहास बघितला तर आपल्याकडे आशियाई पदकं खूप होती, राष्ट्रकुल पदकांची तर आपण कमीत कमी 40 ते 50 जिंकायचं. पण ऑलिम्पिक पदकं, एक पदक ऑलिम्पिक 7 कधी पदकं जिंकली नव्हती. त्यामुळे येणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोना ऑलिम्पिक झालं, जपानने ते सक्सेस केलं. पण कोरोनामुळे भारताचं क्रीडा क्षेत्र जे मागे गेलं होतं, अनेक खेळाडू आपल्या सरावापासून वंचित झाले. पण ही पदकं त्यांना नवीन प्रेरणा देतील, त्यांना देतील. आणि जी आपल्याला मी स्वतः प्रेडिक्ट केलं होतं की भारताला 8 पदकं मिळतील. त्यामुळे 7 कामगिरी अपेक्षित चांगली झाली आहे. कारण की भारताचं 125 जरी पदक केलं तरी आपल्याला जे यश भले थोडं आपल्या जम्बो पदक गेलं त्यामुळे कमी मिळालं असेल, पण जी पदकं मिळाली त्या खेळात मिळाली. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय क्रीडा क्षेत्राला नक्कीच चेतना मिळेल. बरे महाराष्ट्राला पदकं मिळाली नसेल पण महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कामगिरी केली, विशेषतः प्रवीण जाधवने कामगिरी केली. त्यामुळे वेगवेगळ्या खेळातल्या कामगिरी उंचवली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही पदकं नवी दिशा देणारीच ठरणारे देशाच्या क्रीडा क्षेत्राला. संजय, तिथे देखील आपले काही टीमचे वेगवेगळे भारतीय चाहते, म्हणजे मग तिथले अनिवासी भारतीय असतील किंवा इथून मग तिथे खास गेमसाठी म्हणून गेलेले लोक असतील, त्यांच्याशी आपण बोलला असाल. कारण आता आपण इथल्या
सगळ्या चाहत्यांची गर्दी आपण बघतोय, म्हणजे भावना टोकाच्या असतात ज्यावेळेस आपल्या देशाचा खेळाडू जिंकतो, तेव्हा तिथल्या लोकांनी काय भावना आपल्याकडे व्यक्त केल्या होत्या? निश्चितच काय पॅन्डेमिक स्थिती होती, करोनामुळे आणीबाणी चालू होती, त्यामुळे आपण पाहिलं असेल की मी पहिल्यांदा मला विश्वास बसत नाही की एवढ्या प्रचंड ऑलिम्पिक सारखा खेळ होतोय, जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा होतीये आणि मैदानात प्रेक्षकच नव्हते, त्यामुळे नाईलाजाने अनेक भारतीयांना टीव्हीवरून मॅच बघावी लागली, पण त्यांनी तितकीच ती सेलिब्रेशन केली, कारण की त्यांचं स्वप्न होतं. विशेषतः मला सांगावं असं वाटतं की जपान नेहमीच आपल्याला लकी ठरलेलं आहे. आपला संघ जेव्हा 1964ला पहिल्यांदा इथे खेळला तेव्हा आपण हॉकीतलं मेडल सुवर्ण जिंकलं होतं, त्यामुळे सुवर्ण परंपरा कायम ठेवली. त्यामुळे जपान आणि भारतीयांच्या मनात सुभाषबाबूंच्या अनेक आठवणी, सुभाषबाबू इथे राहिले होते, सुभाषबाबूंच्या स्मृतीला आपण सकाळी वंदन पण केलं, त्यामुळे एक वेगळं नातं आहे भारत जपानचं आणि जपान लकी ठरले स्वतःला 1964 मध्ये नातं पण. त्यामुळे जपानच्या प्रेक्षकांमध्ये खूप उत्साहित वातावरण आहे की आम्हाला आमच्या डोळ्याने सुवर्ण पदक पाहायला मिळालं, विशेषतः आमच्या पिढीला पाहायला मिळालं, कारण की मधल्या काळात भारत म्हणलं की पराभूत होण्याची परंपरा होती. अनेक व्हॉलेंटियर भारतीय सहभागी झाले होते, त्यांनी पण ह्याची देवळी ह्याची डोळा तो सुवर्ण पदकाचा सोहळा बघितला. त्यामुळे जपान पासून तर मला वाटतंय ज्यांनी ज्यांनी पदकं जिंकली, मग आपली आसामची लोवेने असो, तिथं आसाम मधलं छोटंसं गाव असू दे, किंवा आपला पानिपतचा नीरज चोपडा असू द्या, ह्या सगळ्यांमध्ये जी आता भारताची क्रीडा चाहत्यांची लाट आली किंवा ऑलिम्पिकची लाट आली आहे, ती देशाला निश्चितच एका उंचीवर घेऊन जाणार आहे. कारण की मी गेले कित्येक वर्ष पाहतोय की ऑलिम्पिक आणि पराभव असं आपलं नातं होतं, त्या नात्याला कुठेतरी छेद आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय क्रीडा क्षेत्राची जी ही कामगिरी आहे ती निश्चितच, कारण की आता पुढच्याच वर्षी एशियन गेम आहे, त्यानंतर लगेच राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय खेळाडूंना ही कामगिरी निश्चितच नवीन प्रेरणा देईल. मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भली कामगिरी कमी केली असेल तरी महाराष्ट्रात, मी आता पाहतोय महाराष्ट्रातील पुण्यातील चित्र असू दे किंवा नागपूरमधलं चित्र असू दे, महाराष्ट्रात आता समजले की आपण जर सराव केला, कष्ट घेतलं तर आपल्याला निश्चित पदक मिळेल. पूर्वीच्या काळी आपल्याला वाटायचं की फक्त चीन पदक जिंकते, अमेरिका पदक जिंकते, आता ते चित्र बदललं आहे. भारतीयांचंही नाव सुवर्ण पदकाच्या यादीत, रोख पदकाच्या यादीत आलंय. ही नवीन गोष्ट टोकियोमध्ये घडलेली आहे, तिचा जे निश्चितच संपूर्ण देशात सुरू आहे. धन्यवाद संजय, या सगळ्या तपशिलाबद्दल. संजय दुधाणे आपले प्रतिनिधी हे खास आपल्या वतीने टोकियोतल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत होते, ते देखील आता या सगळ्या टीमबरोबर परतलेले आहेत. हे सगळे खेळाडू परतलेत. यंदाची आपली कामगिरी थेट सुवर्ण पदकापर्यंत राहिली, त्यामुळे या खेळाडूंचं विशेष कौतुक केलं जात आहे. दिल्ली विमानतळावरती या सगळ्या खेळाडूंचं आगमन झालेलं आहे. या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे की आपले सगळे खेळाडू परतलेत, मायदेशी परतलेत, त्यांची कामगिरी फार छान राहिली. मग ती कुस्तीमध्ये असू देत, ती भालाफेकमध्ये असू देत, इतर वेगवेगळ्या खेळांमध्ये असू देत, त्याचं कौतुक केलं जातं आहे. आणि हे कौतुक म्हणजेच ही सगळी जमलेली गर्दी आहे. यांना कोणी बोलवलेलं नाही आहे, हे उत्स्फूर्तपणे इथं सगळे आलेले आहेत या खेळाडूंचं कौतुक करण्याकरता. यानंतर महाराष्ट्राची खबरबातमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.